त्याहीपेक्षा अधिक सुंदर बनवणाऱ्या प्रत्येक महामानवाला सगळ्यात आधी मी वंदन करतो. आदरणीय मंच, विचार मंच म्हणेल मी खरं म्हणजे, आणि जमलेल्या सगळ्यात श्रोतृवर्ग जो आहे सगळ्यांना नमस्कार. खरं म्हणजे पत्रकारितेला आज चांगले दिवस आहेत का इथपासनं आपण या सगळ्याचं विचारमंथन करत असताना तर पत्रकारितेमध्ये सध्या गर्दीची नाही तर दर्दीपणाची नितांत गरज आहे. आणि तो विचार घेऊन दीपक सरांचं हे नेत्रदीपक काम ते करत आहेत. खरं म्हणजे मला असं वाटतं की ते व्यवसायाच्या परिघात आपण मोजू शकत नाही. आणि माणसाकडे एखादा तरी वेड्यासारखा गुण असावा जो या शहाण्यांच्या वेड्या दुनियेत जगायला बळ देतो असं म्हणतात. तर त्या पद्धतीचं काम दीपकजी गेल्या अनेक वर्षापासून करतायत. मी त्यांना आज आयुष्यात पहिल्यांदा भेटलो, पण आमचा संवाद हा 2019 पासनं होतोय आभासी जगाच्या माध्यमातून. पण कधी वाटलं नाही की या माणसाला आपण भेटलो नाही किंवा त्यांचं काम मी जवळनं पाहतोय. राहिला प्रश्न माझ्या पत्रकारितेचा, तर मला लहानपणापासून आवड. मी थोडक्यात सांगेन, मी 5-6 वर्षाचा होतो तेव्हा झी मराठीवरती महिलांसाठी आदेश बांदेकरांचा होम मिनिस्टर नावाचा कार्यक्रम आला होता. होम मिनिस्टर कार्यक्रम आला तर व्हॉट इज कंटेंट म्हणजे काय त्या कार्यक्रमातलं अजिबात माहीत नव्हतं. पण आदेश बांदेकर काहीतरी चांगलं बोलतायत असं वाटायचं. आणि मलाही लहानपणी मित्रांपेक्षा मैत्रिणी जरा जास्त होत्या. मग काय खेळायचं तर बॅट बॉल नाही खेळायचा, होम मिनिस्टर खेळायचं. वयाच्या 7व्या वर्षी मी ते सुरू केलं. मग आपण छान बोलू शकतो याची जाणीव झाली. त्याच काळात माझं गाव आहे वाशिम जिल्ह्यातलं करडा गाव, जे ग्रामीण भागात मोडतं आणि विकासाच्या परिघाच्या बाहेर आहे आजही. पण श्रीमंती ही मनाची असावी लागते आणि त्या दृष्टीनं आमचं गाव निश्चितच श्रीमंत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्या काळात काय झालं, आमच्याकडे एक कृषी विज्ञान केंद्र आहे आणि त्या कृषी विज्ञान केंद्राचं एक कम्युनिटी रेडिओ स्टेशन असतं. रेडिओचे 3 प्रकार, एक आकाशवाणी, कम्युनिटी आणि कमर्शियल FM. तर त्यातलं कम्युनिटी सामुदायिक रेडिओ केंद्र आमच्या गावात आलं. त्या ठिकाणी मी सुरुवातीला जायला लागलो. आणि त्या काळामध्ये जात असताना 4थीला मी असेल साधारणतः, तर एक कमर्शियल ॲड आली होती, जाहिरात. ती होती काय कॉस्मेटिक दुकानाची. तर ते म्हणले तुला काही जमतं का याच्यात बघ. लहान होतो पण कल्पनाशक्ती जरा होती देवाच्या कृपेने म्हणा मोठ्यांच्या कृपेने. ठीक आहे, थोडासा वेळ द्यावा मला. वेळ घेतला आणि त्या काळामध्ये एक डायलॉग होता एका पिक्चरचा की ये आंखें ये चेहरा इंसान हो या परी हो तुम कितने फुर्सत से बना होगा तुम्हें बनाने वाले ने. माहित नाही कुठेतरी ऐकला होता डायलॉग. मला हा डायलॉग पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्यांना काय तंत्रज्ञान असतंच तेवढं, त्यांनी आणला. कशासाठी पाहिजे. तिथे एक मॅम होत्या, मी त्यांना असं म्हणालो तुम्ही असं बोला की अरे नाही ये तो संजना कॉस्मेटिक अँड ब्युटी कलेक्शन का कमाल. म्हणजे ती जाहिरात अशी झाली की ये आंखें ये चेहरा इंसान हो या परी हो तुम कितनी फुर्सत से बना होगा तुम्हें बनाने. अरे नाही ये तो संजना कॉस्मेटिक अँड ब्युटी कलेक्शन का कमाल आहे. ती 4थ्या वर्गात बनवलेली जाहिरात आजही त्या व्यावसायिकांना त्या रेडिओवरनं काढली नाही. हे खरं म्हणजे सुरुवात होती. नंतर मी निवासी शाळेत आलो. ब्लाइंड मुलांच्या शाळा असतात हे घरच्यांना कळालं. नंतर मला शाळेत टाकलं गेलं. मी 7वी-8वी मध्ये असेल तर मी अनेक वृत्तवाहिन्या पाहायचो. त्या काळात एक डिबेट नावाचं फॅड होतं, ते अलीकडे पण आहे, डिबेट शो व्हायचे. तर आम्ही विकेंडला काय करायचो मित्र कोणी काँग्रेसचा प्रवक्ता, कोणी बीजेपीचा प्रवक्ता, कोणी असं तर, आणि मी शो होस्ट करायचो एखादा विषय घेऊन त्या काळातला. तर तिथनं बोलण्याची आवड अधिक प्रभावी झाली. पण म्हटलं इथे थांबून चालणार नाही. मग आम्ही आमच्या शाळेमध्ये काय केलं, प्रिन्सिपल सरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही शाळेत एक साप्ताहिक सुरू करतो ज्यात शाळेतल्या बातम्या असतील फक्त. ठीक आहे म्हणले, करा सुरू. त्यांना काय माहित नंतर काय दिवे लावणार आहेत. मग आम्ही शाळा सुरू केलं. युवा विश्व त्याचं नाव होतं. थोडा वेळ घेतो दीपक सर, सॉरी. तर नंतर काय झालं की शाळेतलं वर्तमानपत्र सुरू झालं. आम्ही स्टाफ रूम मध्ये गेलो एकदा, शिक्षकांचं स्टाफ रूम. तिथे फॅन लाईट सगळं चालू आणि एकही शिक्षक नाही. बरं, पत्रकार जागृत होतो ना आपल्यामधलं. म्हटलं 2-3 दिवस बघितलं पण तिथे तसंच. शाळेचं बिल बघितलं आम्ही महिन्याचं आल्यानंतर. शाळेचं बिल होतं 40,000. आमच्या साप्ताहिकाची हेडलाईन होती की शिक्षकांच्या विद्युत गैरवापरामुळे अंध विद्यालयाला 40,000चा दणका. आम्ही टाकली हेडलाईन. आणि ती काय व्हायचं की जेव्हा प्रार्थना असते ना आपली सकाळची, त्या प्रार्थनेमध्ये एक शिक्षक ते साप्ताहिक स्वतः जोरात वाचायचे. मला अशी भीती वाटली आता आपण छापलं पण कार्यक्रम होणार आपल्याला काढून टाकणार. पण नाही, त्या काळात माझ्या शिक्षकांनी मला असं म्हटलं की ही जी तुझ्यातली तळमळ आहे ही तुला एक दिवशी फार मोठ्या उंचीवर घेऊन जाईल. आणि त्या शाबासकीमुळे आज पत्रकारितेतलं काम करता येतं हे अभिमानानं सांगावंसं वाटतं. त्यात त्यांचं योगदान आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की
श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. तर तशा पद्धतीने मग कॉलेजला आलो. कॉलेजला कुठे जायचं, पुण्यात जायचं. पुण्यामध्ये 2019 साली मी 10वी पास आउट करून गेलो होतो आणि लगेच लॉकडाऊन लागलं 20 मध्ये माझ्या 12वीला असताना. लॉकडाऊन निवडत होतं, सगळं सुरू होत होतं, पण आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निवासी शाळा सुरूच होत नव्हत्या. म्हटलं असं का, कारण एखादा मुलगा कॉलेजमध्ये आहे तर तो सर्वाईव्ह करू शकतो या प्रोसेसमध्ये, पण पहिल्या वर्गातला मुलगा त्याला स्पर्शाच्या साह्याने शिकवलं जाणार आहे, तर सुरू का होत नाही. मग तेव्हा मी ट्विटर नावाच्या ऍप्लिकेशनवरती मी ऍक्टिव्ह झालो. मी ट्विट करायला लागलो आणि त्या काळात मी मंत्रालयात जाऊन एक बातमी केली, त्याची फॉलोअप घेतला. त्याच्या 8 दिवसात त्या शाळा सुरू करण्याच्या संदर्भातलं परिपत्रक निघालं. म्हटलं चला भारी आहे, करू शकतो काहीतरी. पण तिथे काय मला पत्रकारिता आवडली नाही. पत्रकारितेच्या प्रेमात मी पडलो. मी आज म्हणतो की पत्रकारिता माझी प्रियसी आहे. अनेकांसाठी प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळं असेल, माझ्यासाठी पत्रकारिता ही माझी प्रियसी आहे. मला अभिमानानं सांगायचं आहे. त्याचं कारण सांगतो. मी रवींद्र आंबेकर आणि निखिल वागळे या मराठी पत्रकारितेतले फार दिग्गज नाव आहेत. त्यांनी खरं म्हणजे पत्रकारिता अंगात भिनवली असं म्हणतो मी. तर त्यांच्या मार्गदर्शनात पुढे मॅक्स महाराष्ट्राला काम करू लागलो. एक प्रसंग जो माझ्या आयुष्यात खूप उभारी देऊन गेला. मूर्तिजापूर तालुका आहे अकोल्यामध्ये. तिथे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक दिव्यांग व्यक्ती होता. मला नाव सांगायचं नाही कारण मला भांडवल करायला अजिबात आवडत नाही दिव्यांगांचं. तर त्याला 10 वर्षापासून घरकुल नव्हतं. समाज मंदिरामध्ये राहत होता तो अक्षरशः. म्हटलं आपण स्वातंत्र्याच्या 75च्या बाता मारतो, एवढी बेसिक नीड त्याच्यापर्यंत पोहोचली नाही, असं का. मी त्याची बातमी केली, तिथल्या बीडीओशी, ग्रामसेवकांशी, सगळ्यांशी बोलून तो इश्यू सॉर्ट आउट झाला. त्याच्या 15 दिवसांनी त्याच्या खात्यामध्ये घरकुलाचा निधी आला आणि माझ्या बातमीने समाजातल्या इतर घटकांनी त्याला आर्थिक मदत केली. त्यांनी त्याचं घर उभं केलं. जेव्हा ते घर उभं केलं मी तिथे गेलो आणि बघितलं त्याच्या बाबाने जी मिठी मारली होती ना, तो आनंद देशाच्या पंतप्रधानांनाही झाला नसेल तो आनंद त्यावेळेला मला झाला होता. आणि हा माझा स्वार्थ होता पत्रकारितेमधला. नंतर मी पुढे काम सुरू केलं. एबीपी माझा असेल, न्यूज 18 लोकमत असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. आणि या दरम्यानच्या काळात एक छोटासा प्रसंग आला. थोडक्यात वाइंडअपकडे येतोय मी आता. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार होते. मला आम्ही प्रेस वगैरे रोज आम्ही रिपोर्टर म्हणून जाणार. पण एक सांगतो की सर्वसामान्यांच्या पद्धतीनंच पत्रकारिता केली. असं नाही की दिसत नाही म्हणजे थोडंसं काहीतरी कमी टाइम स्पीड असेल, टायपिंग स्पीड कमी, अजिबात नाही. ते आधी स्वतः शिकलो, नंतर उतरलो. आणि जेवढा नॉर्मल रिपोर्टर ज्या स्पीडनी काम करायचा त्या स्पीडनी मी पण बातम्या डिलिव्हर करायचो. कारण आमच्या पत्रकारितेत सरांना माहिती की डेडलाईन नावाचा प्रकार असतो. जर त्या डेडलाईन मध्ये बातमी नाही दिली तर शिव्या खाव्या लागतात संपादकाच्या. त्या शिव्या मी पण खाल्ल्या सुरुवातीच्या काळामध्ये. हां, मग नंतर आम्ही मोदींचं पुणे मेट्रोचा होता विषय आणि मला आता जे केंद्रीय राज्यमंत्री आणि तेव्हाचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा फोन आला की मोदींनी एका अंध मुलासोबत फिरण्याची इच्छा व्यक्त केली आहे मेट्रो प्रवासामध्ये. ठीक आहे, चालेल, आपल्याला काही अडचण नाही. म्हटलं फिरूया, आपल्याला काय सर्दी आली तर घ्यायची. म्हटलं त्यांनी कोविड वगैरे टेस्ट करायला लावला. तेव्हा कोविड टेस्टचा एक फॅड होता. म्हटलं चुकून हुकून जर निगेटिव्ह आपण पॉझिटिव्ह आलो तर मोदी भेटतील का नाही तो नंतरचा भाग आहे. नाही तर 8 दिवस घरात राहता नाही येणार आपल्याला. पण आलो सुदैवानं, नाही सगळं व्यवस्थित झालं. मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं गेलो, भेटलो, आले मोदीजी. तो चर्चा फार महत्वाची होती. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, प्रणाम, क्या करते हो. म्हटलं सर मैं पढ़ाई करता हूँ, साथ में पत्रकारिता भी करता हूँ, दोनों बातें कैसे मैनेज कर लेते हो. मतलब सर आप जैसे बीजेपी के नेता भी हैं और देश के प्रधानमंत्री भी हैं, जैसे आप मैनेज कर लेते हो वैसे कर लेता हूँ सर. अच्छा, आगे जाके क्या करना चाहते हो. मतलब सर मैं पत्रकारिता करना चाहता हूँ और ऑनेस्ट जर्नलिज्म करना चाहता हूँ, प्रामाणिक पत्रकारिता करना चाहता हूँ. अच्छा, कौन सा चैनल ज़्यादा देखते हो. मतलब नहीं सर मैं एक चैनल नहीं देखता हूँ, मैं सब कुछ देखता हूँ. जो मुझे अच्छा लगता है उसका स्वीकार करता हूँ, जो नहीं लगता है उसे छोड़ देता हूँ. मेरा काम कैसे लगता है. म्हटलं सर आपलं काम अच्छा लगता है, पण देशाच्या अंतर्गत विकासाच्या बाबतीत माझ्या आणि तुमचे काही मतभेद आहेत. पण या भारताला तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही ओळख मिळवून दिली ती अर्थातच चांगली आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, असं तसं बोलून शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की दिव्यांगांचे प्रॉब्लेम काय आहेत. म्हटलं सर अगर मैं प्रॉब्लम बताते चलूँ तो 10 मिनिट निकल जाएंगे, मैं डायरेक्टली सोल्यूशन बता देता हूँ आपको. असं कसं म्हणे. ऐका 2 मिनिटं. मी त्यांना सांगितलं की या देशाच्या प्रत्येक सेक्टरमध्ये, मग तुमचं बँकिंग घ्या, तुमचं प्रशासकीय घ्या, तुमचं शासकीय घ्या, प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही आहोत. पण अजूनही दिव्यांगाला राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकलेलं नाहीये. ही वाईट गोष्ट आहे. असं का. जसं तुमच्याकडे विधान परिषद आणि राज्यसभेवरती एक तरी आमचा प्रतिनिधी असला पाहिजे, असं ते मी म्हटलं त्यांना. तेव्हा आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण
गरिबीच्या वेदना जो भोगतो ना तोच प्रभावीपणे काम करू शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही काय असं स्टुडिओमध्ये बाता मारून पत्रकार होत नाही. तुम्हाला त्या गरिबीच्या वेदना भुगता आल्या पाहिजे असं असतं. नंतर ये बंदा आगे जाके कुछ तो करेगा अशी ती मीटिंग संपली आमची. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्या निवडणुकांमध्ये असा एकही मतदारसंघ नसेल विधानसभेचा की जिथे मी गेलो नाही. आणि ते जात असताना मी ऑफिसची कॅब, अशी गाडी, कार अजिबात नाही. मला ऑफिसने देव केली होती तेव्हा मी मॅक्स महाराष्ट्राला होतो. म्हटलं अजिबात नाही, मी बसने फिरेन, मी 2 व्हीलरने लिफ्ट मागेल लोकांना, मी बस स्टॉपवरती झोपेल, पण मला त्या वेदना त्यांच्या लेवलला जाऊन भोगायच्यात. मला तुमचं ग्लॅमर नको, मला तुमचा झगमगाट नको. तेव्हा मी फिरलो, अक्षरशः बस स्टॉपवरती राहिलो. पण खरं सांगू का, ती हॉटेलमध्ये जेवणाची जी मजा नसते आली ना, ती कांदा भाकर आणि त्या मस्त महिलांसोबत आता त्या शेतकरी कुटुंबाचा सन्मान केलाय. मी इथे येण्याचं कारणच आहे. पुरस्कार वगैरे दुय्यम गोष्ट आहे, अजिबात नाही, मला अपेक्षा पण नाही. पण या माणसाने जे काम उभारलंय ना, ते शेवटच्या घटकासाठीचं काम आहे, सामान्यांसाठीचं काम आहे. आणि त्या तळमळीसाठी आपण जर नाही गेलो तर तुमच्या पत्रकारितेचा काही अर्थ नाही असं मला वाटलं. मी सुरुवातीलाच म्हणालो की गर्दी नाही, दर्दी पाहिजे. तर ती दर्दी दीपक सरांच्या कामामध्ये मनापासून आहे, ती मला जाणवली. आणि त्यासाठी मी पुण्यावरून रात्रभर प्रवास करून इथे आलो. मी फिरलो आणि त्या काळात फक्त एक शेवटचा किस्सा सांगून थांबतो. त्या काळात आणखी एक म्हणजे मुलाखती अनेक घेतल्या मी. आता संजय राऊतांचा इंटरव्ह्यू करून आलोय, अजितदादा पवारांचा इंटरव्ह्यू केला मी मध्यंतरी, अनेकांचे केलेत, म्हणजे आता अनेक उदाहरणं देता येतील. फक्त एक अजितदादांचा एक इंटरव्ह्यूचा किस्सा सांगतो की ग्लॅमर काय, पत्रकारिता का आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. मला अजित पवारांनी इंटरव्ह्यूसाठी वेळ दिला होता सकाळी 6:30 आणि ते माणूस टाईमच्या बाबतीत एकदम. गेलो औरंगाबादला, तेव्हा संभाजीनगर म्हणत नव्हते सगळे. गेलो, थांबलो, ज्या हॉटेलमध्ये थांबलो म्हटलं आपल्याला थांबता येते का बघू जरा जाऊन. विचारलं, ते रेट आपल्या काही बाहेरचे होते जरा. म्हटलं आपला बस स्टॉप जिंदाबाद. परत बस स्टॉपवरती गेलो, थांबलो, रात्रभर झोपलो, सकाळी उठलो. माझ्याकडे माझी जिव्हाळ्याची गोष्ट काय असते, फेसवॉश, काय मदत करते मला. सकाळ झाली, आपल्या आंघोळ नाही, फेसवॉश करून डायरेक्ट हॉटेलला हजर. सकाळी मी इंटरव्ह्यू केला. तो इंटरव्ह्यू एवढा का होता म्हणजे 70,000 कोटीच्या घोटाळ्यापासून मी त्यात प्रश्न विचारले होते. मी त्यांना विचारलं होतं की तुमची आता विचारधारा, तुम्ही शाहू फुले आंबेडकर म्हणता, मग तुम्ही तिकडे तुमच्या सोयीनुसार कसे गेले वगैरे वगैरे, आता तुम्हाला वॉशिंग पावडर दिसत नाही का, असे खूप टोकाचे प्रश्न मी त्यांना विचारले. आणि अजितदादांना त्यात म्हणजे फार अभ्यास करून इंटरव्ह्यू घ्यावा लागतो. संपला इंटरव्ह्यू संपल्यानंतर आजतक पासून तर मोठमोठ्या चॅनलचे सगळी युनिट त्या ठिकाणी आले होते. खूप मोठमोठे कॅमेरे, युनिट म्हणजे आता किती मोठा झगमगाट असतो सरांना माहितीये. मी एका सॅमसंगच्या फोनवर त्यांचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड केला होता आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्डला म्हणलं होतं जरा पकडता का मोबाईल. माझ्याकडे कॅमेरा पर्सन पण नव्हता. इंटरव्ह्यू संपल्यावर दादांनी असं म्हणलं की सगळे संपादक वगैरे तिथे आलेले, रिपोर्टर मी एकटाच होतो, हे बघा ही असते पत्रकारिता. तेव्हा मला खरंच भारी वाटलं आणि तेव्हापासून जी काम चालू आहे. फक्त आता शेवट जाताना एक मेसेज आहे की पत्रकारिता करायची असेल तर तुम्हाला काही करिअर मिळतं काय यातनं, तर अजिबात नाही. मला नाही वाटत की पत्रकारितेमध्ये करिअर वगैरे चांगलं आहे सध्याच्या काळामध्ये. पण एक नक्की की गरिबांच्या वेदना तुम्ही या माध्यमातून दूर करू शकता. पत्रकारितेत यायचं असेल तर तुम्हाला पैसा वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून यावं लागतं. नाही तर मग बातम्या न छापण्याचे पैसे घेणारे पण पत्रकार अलीकडच्या काळामध्ये आहेत. म्हणजे बातम्या छापायला पैसे घेतले पाहिजे, पण न छापण्याचे पैसे घेणारे पण आहेत. तर या सगळ्यात तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे शिकलं पाहिजे. मला प्रस्थापित मीडियामध्ये अजिबात रस वाटला नाही, म्हणून मी स्वतःचं गौरव मराठी नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं. ते युट्यूबला अवेलेबल आहे. एवढाच सगळा प्रवास आहे. बाकी दीपक सर, तुमचा जो प्रवास आहे तो खरंच खूप भारी आहे. दिव्यांग क्षेत्रात पण या पुरस्काराच्या पात्रतेचा मी अजिबात नाही, पण एक शेवटचं सांगतो की मला एक आश्चर्य वाटलं होतं की पत्रकारिता तुम्हाला काय देऊ शकते. पत्रकारितेमध्ये एक आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार असतो. तो पत्रकारितेतला, मराठी पत्रकारितेतला सर्वोच्च असतो. म्हणजे मला फोन आला की तो तुम्हाला मिळाला आहे. 61-62 वयाला मला वाटतं मिळतो तो. फोन आला की तुम्हाला जाहीर झालाय. म्हटलं नाही ठेवा, म्हटलं फोन, जरा कामात आहे मी. आणि त्या दिवशी 2025ला ज्या दिवशी मी तो घेतला हातात, त्या दिवशी खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढली. आणि म्हणून ठरवलं की जिथे जिथे वेदना असेल, जिथे जिथे सामान्यांचं काम असेल, तिथे आपण जात राहिलं पाहिजे. भले तो किती लोक बघतात, त्याला TRP येईल काही महत्वाचं नाही. माझ्याकडनं रोज एक माणूस जर आनंदी झाला तर माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट असेल. एवढंच बोलतो. जाताना फक्त एवढं सांगतो की रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेल्या जखमा जेव्हा प्रिय वाटायला लागतात माणसाला, तेव्हा तो आतुर होतो, प्रत्येक संकटांना मातीत मिसळतो
आणि त्यातून ते साकार होते असते खरं यश. मी परत एकदा आपल्या सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आणि समजून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. दीपक सर, तुम्ही संधी दिली, वेळ जास्त घेतला. धन्यवाद.